पाकिस्तानला आणखीन एक जोरदार झटका बसलेला आहे। इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतलाय। त्यामुळे आता सार्क परिषदेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। सार्क बैठकीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यावर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान या देशांनीही सार्कवर बहिष्काराची भाषा केली। त्यामुळे 16 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होण्याची शक्यता आता मावळलेली आहे। उरी हल्ल्यानंतर सार्क देशांमधील एक देश सतत दहशतवादाला खतपाणी घालतोय आणि दहशतवादाला आश्रय देतोय अशी टीका भारतानं केली होती। त्याचप्रमाणे युरोमध्येही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते। या पार्श्वभूमीवर सार्कमध्ये सहभागी न होण्याचा 5 देशांच्या निर्णयामुळे सार्क परिषद रद्द होऊ शकते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। सार्क परिषदेमध्ये आम्ही सहभागी होणार नाही ही भूमिका भारतानं घेतल्यानंतर भारताच्या बाजूने आणखीन 3 देश उभे राहिले। अफगाणिस्तान, भूतान यांनी सुद्धा सार्क परिषदेमध्ये सहभागी न होण्याचं सांगितलेलं होतं आणि आता श्रीलंकेनं सुद्धा या सार्क परिषदेमध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे। त्याच्यामुळे ही सार्क परिषद रद्द होऊ शकते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। खडे बोल भारतानं सुनावलेले होते पाकिस्तानला। युरोमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा पाकिस्तानला सुनावलेलं होतं की आम्ही वेळोवेळी मैत्रीचा हात पुढे करतोय, मात्र पाकिस्तानकडून फक्त आम्हाला पठाणकोट आणि उरीसारख्या हल्ल्याच्या माध्यमातून आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा ह्याने सुषमा स्वराज यांनी वक्तव्य केलेलं होतं, पाकिस्तानला सुनावलेलं होतं। आणि त्याच्यानंतर सार्क परिषदेमध्ये आम्ही सहभागी होणार नाही ही भारताची भूमिका होती। त्याच्यानंतर 3 देशांनी पाठिंबा दिलेला होता आणि आता श्रीलंकेनं सुद्धा सार्क परिषदेमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय। असे म्हणून आता एकूण 5 देश सार्क परिषदेमध्ये सहभागी होणार नसल्यानं एकूणच ही परिषद रद्द होण्यामध्ये जमा आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 16 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होण्याची शक्यता आता मावळलेली आहे। उरी हल्ल्यानंतर सार्क देशांमधील एक देश सतत दहशतवादाला खतपाणी घालतोय, दहशतवादाला आश्रय देतोय अशी टीका भारतानं केलेली होती। आणि त्याचप्रमाणे युरोमध्ये सुद्धा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावलेले होते।